श्री स्वामी समर्थ. जन्माष्टमी पूजा करताना या गोष्टींची काळजी घ्या, सर्व मनोकामना होतील पूर्ण. कृष्ण जन्माष्टमीला देवाच्या भक्ती आणि पूजेमुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात. या पवित्र दिवशी पूजेमध्ये काही खास नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे पूजेचा प्रभाव वाढतो आणि देवाचा आशीर्वाद मिळतो. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव दरवर्षी भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस भक्तांसाठी खूप पवित्र असतो, कारण या दिवशी पूजा आणि भक्ती केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. जन्माष्टमीच्या दिवशी पूजेसाठी काही खास नियम आणि विधी आहेत, ज्यांचे पालन केल्याने पूजेचा प्रभाव वाढतो आणि देवाचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी उपवास करणे, देवाची मूर्ती किंवा चित्राची पूजा करणे आणि श्रद्धेने भजन कीर्तन करणे खूप महत्त्वाचे असते. त्याचबरोबर पूजेदरम्यान शुद्धता आणि साधेपणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जन्माष्टमीचे हे नियम केवळ पूजा यशस्वीच करत नाहीत, तर मन आणि आत्मा शुद्ध करून पुढील वर्षापर्यंत सुख समृद्धीचा आशीर्वादही देतात. अशा परिस्थितीत या नियमांचे योग्य पालन करणे प्रत्येक भक्तासाठी आवश्यक आहे. बाळगोपाळांवर सुकलेली फुले वाहू नका. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भगवान बाळगोपाळांची पूजा करताना सुकलेली, शिळी किंवा बासी फुले अर्पण करू नयेत. फुले देवाच्या पूजेचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि ताजेपणा त्यांच्याबद्दलची श्रद्धा दर्शवतो. जर तुम्ही सुकलेली फुले अर्पण केलीत तर तो अपमान मानला जातो आणि देवाला ते आवडत नाही. याशिवाय ऑगस्टच्या फुलांना, ज्याला सेसबेनिया ग्रँडिफ्लोरा म्हणतात, ती भगवान कृष्णाला विशेषतः अप्रिय आहेत. म्हणून या फुलांचा वापर जन्माष्टमीच्या पूजेमध्ये करू नका. गायींना त्रास देऊ नका. भगवान श्रीकृष्णाचे गायींवर खूप प्रेम आहे. ते स्वतः एक गोपाळ गायी चराविणारे होते आणि गायींना आपले माता पिता मानत होते. जन्माष्टमीच्या दिवशी गोवंशाची सेवा करणे, त्यांचा आदर करणे आणि कधीही त्यांचा अपमान न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या दिवशी गायींना त्रास दिला तर पूजा आणि व्रताचे फळ अपूर्ण राहू शकते. याशिवाय अशा कृत्यामुळे भगवान कृष्ण नाराज होऊ शकतात, ज्यामुळे भक्ताला त्यांचा आशीर्वाद मिळत नाही. म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी गोवंशाचे रक्षण आणि सेवा करा. तुळशीची पाने तोडू नका. तुळशीचे रोप भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार कृष्णाला अत्यंत प्रिय आहे. म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाची पाने तोडण्यास मनाई आहे. पूजेमध्ये तुळशीची पाने वापरण्यासाठी ती एक दिवस आधीच तोडून स्वच्छ आणि ताजी ठेवावीत. तुळशीचा आदर केल्याने देव प्रसन्न होतात आणि पूजेचे फळ वाढते. पिवळे कपडे घाला. बाळगोपाळांना पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते, कारण पिवळा रंग आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. म्हणूनच जन्माष्टमीच्या दिवशी स्वतः आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. या उलट काळ्या रंगाचे कपडे घालणे या दिवशी अशुभ मानले जाते आणि त्याचा पूजेच्या यशावर परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारे पिवळे कपडे घालून तुम्ही पूजेमध्ये एकाग्रता आणि भक्तीची भावना वाढवू शकता. तांदूळ, कांदा, लसूण इत्यादी खाऊ नका. जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांनी तांदूळ, कांदा, लसूण आणि इतर मसालेदार आणि जड अन्न खाऊ नये. या दिवशी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त ताजी फळे, हलके अन्न आणि पाणी प्या. त्याचबरोबर आपले मन वाईट विचारांपासून दूर ठेवा, कारण शुद्ध मनाने केलेल्या पूजेमध्ये देवाचा आशीर्वाद जास्त मिळतो. वडीलधाऱ्यांचा आदर करा. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करणे सर्व सणांमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु जन्माष्टमीच्या दिवशी हे अधिक महत्त्वाचे होते. जर या दिवशी कोणत्याही प्रकारे वडीलधाऱ्यांचा अपमान झाला तर व्रताचे फळ अपूर्ण राहते आणि बाळगोपाळांचा आशीर्वाद मिळत नाही. म्हणून पूजेचे नेतृत्व घरातील मोठ्या सदस्यांनी करावे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांचा आदर करावा असा प्रयत्न करा. यामुळे घरात सुख, शांती आणि देवाचा विशेष आशीर्वाद राहतो. तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.